ANS न्यूज या 125 वर्षानिमित्त हे जे वर्ष आम्ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतोय, या निमित्ताने या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम मराठा महासंघाच्या वतीने राबवले जात आहेत। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा जगताप यांच्या मार्गदर्शनामध्ये आता आम्ही हे मुंबई ते आग्रा चाललेलो आहोत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 360 वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो निजामाचा कारभार, औरंगजेबाचा जुलमी कारभार आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना या स्वराज्याचे संस्थापक या सह्याद्रीचा वाघ त्यांना कुठेतरी नजरकेत ठेवण्याचा प्रयत्न त्यावेळेला केला होता। परंतु औरंगजेबालाही त्यावेळेला समजलं की छत्रपती शिवाजी महाराज यांना कैद करणं शक्य नाहीये आणि त्याप्रमाणे युक्तीने शक्तीने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यातून निघाले, ते थेट आपल्या शिवनेरीवर आले होते। त्यावेळेला ह्या गोष्टीला 360 वर्ष पूर्ण झाली। तो एक आनंद उत्सव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही साजरा करतोय। आता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये 5000 लाडू वाटून आम्ही तो आनंद उत्सव साजरा करतोय आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की अखिल भारतीय मराठा महासंघ हे दिलीपदादा जगताप यांच्या अगोदर आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत होतं। आज दिलीपदादा तेवढ्या सक्षमपणे हे कामगिरी पुढे घेऊन जात आहेत आणि आम्ही सर्व या ठिकाणी मुंबई अध्यक्ष म्हणून आता इतर सर्व जी आमची कमिटी आहे हे सर्व आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक मोठा उत्सव या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 5000 मराठी लोक एकत्र येतील असा देखील उपक्रम करणार आहोत। आज सध्या आम्ही आग्र्याला चाललेलो आहोत। आग्र्याला जात असताना एक सांगतोय की आजच्या तरुणांना की कितीही मोठं संकट असलं तरी छत्रपती शिवरायांचा आदर्श बाळगा, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचं वाचन करा, तुम्हाला कधीच कुठलं संकट मोठं वाटणार नाही, हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवून दिलेले आहे। धन्यवाद।